भाजप नेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत। दरेकरजी, छगन भुजबळ फडणवीसांच्या भेटीला गेले आहेत सागर बंगल्यावर, तुमच्यापर्यंत काही माहिती आली आहे याबद्दल? नाही, मला याची कल्पना नाहीये। आता टीव्हीच्या माध्यमातूनच आपल्या चॅनलवरती बातमी या ठिकाणी मी पाहतोय। ही भेट कशासाठी आहे, नेमकी काय चर्चा होणार आहे त्याबद्दल आपली काय माहिती, काही प्रतिक्रिया या भेटीबद्दल? नाही, मला आता भेटीचीच कल्पना नाही। छगन भुजबळ एक महाराष्ट्रातले बहुजन समाजाचे मोठे नेते आहेत, ओबीसी समाजाचे। अनेक वर्ष मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना भेटणं हे काही वेगळं आहे असं मला वाटत नाही। ते मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी भेटू शकतात, असणाऱ्या राजकीय परिस्थितीवरही चर्चा होऊ शकते किंवा इतर काही त्यांचा विषय असेल त्याच्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा होऊ शकते आणि त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री असल्या कारणानं देवेंद्रजी यांना भेटणं याच्यामध्ये काही मला गैर वाटत नाही आणि असणाऱ्या राजकीय परिस्थितीवर चर्चा होऊ शकते, कारण ते शेवटी नेते आहेत, देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री आहेत, महायुतीचे नेते आहेत। परंतु भेट गेलेत का, चर्चा होते का, याची मला कल्पना नाही। नाही दरेकरजी, ही भेट हायलाइट करण्याचं कारण असं आहे की भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही आहे, महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ नेते आहेत आणि आपली नाराजी ते उघड उघड बोलून दाखवत आहेत, त्यामुळे वेगळा राजकीय निर्णय देखील ते घेऊ शकतात अशी चर्चा आहे। त्यामुळे या भेटीकडे वेगवेगळ्या थोड्या बाजूंनी बघितलं जात आहे। नाही, आता ते काय राजकीय निर्णय घेतील, कारण भुजबळांची आतापर्यंतची राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर ते अशा प्रकारचं निर्णय बंड ते त्या ठिकाणी कधी घेऊ शकतात। तथापि मला वाटतं की हाच विषय आहे की कुठल्या विषयाने त्या ठिकाणी गेलेत मला याची कल्पना नाही आहे, परंतु त्याने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे मी राजकीय निर्णय काही विचार करून त्या ठिकाणी घेणार आहे आणि त्याच्यामुळे आता मुख्यमंत्र्यांशी भेटून आल्यावर ते मला वाटतं प्रसार माध्यमांशी बोलतीलच। दरेकरजी, भुजबळ बंड करू शकतात असं तुम्ही म्हणालात? नाही, कसं आहे, त्यांचा स्वभावच त्या ठिकाणी बंडखोर, वैचारिक बंड जेव्हा जेव्हा त्यांनी झालेत ते केलेली आहेत आणि त्यांची गोष्ट एखादी मनासारखी झाली नाही, पटली नाही, ते त्या ठिकाणी त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते आक्रमकपणे त्या ठिकाणी रस्त्यावर उतरतात, भूमिका घेतात, हा त्यांचा स्वभाव राहिलाय, म्हणून मी तशा अर्थाचं विधान केलं। परंतु मला वाटतं आमच्या मुख्यमंत्र्यांचा जर स्वभाव पाहिला देवेंद्र फडणवीस साहेबांचा, की सगळ्यांना सामावून घ्या, सगळ्यांना बरोबर घ्या आणि त्याच्यामुळे भुजबळ साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी नीटपणे समजावतील, सोबत घेतील आणि महायुती म्हणून त्या ठिकाणी एकत्रित वाटचाल व्हावी अशी त्यांची भूमिका असू शकते। ओके, धन्यवाद प्रवीण दरेकरजी आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल।